आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने हल्ला केला. यातील जावई गंभीर जखमी झाला होता. इंदिरानगर येथे 14 जुलै रोजी घडलेल्या या घटनेत अमित मुरलीधर साळुंखे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. पोट व छातीवर खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटीचा अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तरी देखील आरोपींना जवाहर नगर पोलिसांनी अद्याप अटक न केल्याने अमितच्या नातेवाईकांनी काल पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितची लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र आंतरजातीमुळे विद्याच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारल्याने ते 2 मे रोजी घरी परतले होते. त्यानंतर त्यांचा गुण्या गोविंदाने संसार सुरू होता.